जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। कोंढवा बलात्कार प्रकरणात मी स्वतः उपायुक्त शिंदे आणि तपास अधिकारी यांच्या संपर्कात आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। या इमारतीच्या आवारात येणाऱ्या प्रत्येकाचे सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरू आहे। 8 पोलिसांची पथके तपासासाठी तैनात केली आहेत। 2 दिवसात पोलीस आरोपीला पकडतील असे राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर पत्रकार परिषदेत म्हणाल्यात। पाहुयात। मी स्वतः डीसीपी शिंदे आणि तपास अधिकारी यांच्याशी कालपासून संपर्कामध्ये आहे। याच्यामध्ये एफआयआर दाखल केली, काल संबंधित पीडित महिलेची मेडिकल देखील करण्यात आली। याच्यामध्ये त्या सोसायटीच्या आवारामध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे सीसीटीव्ही फुटेज हे जप्त करण्यात आलेले आहे। यामध्ये 8 पोलिसांच्या टीम या तपासासाठी तैनात करण्यात आलेल्या आहेत। आरोपीच्या जवळपास हा तपास पोहोचलेला आहे। मला खात्री आहे 2 दिवसामध्ये आरोपी आपल्याला सापडलेला असेल। नक्कीच महाराष्ट्र पोलीस आणि राज्य महिला आयोग जबाबदारीने यामध्ये काम करत आहेत। म्हणूनच आम्ही भरोसा सेल, बीट मार्शल, दामिनी पथक यांच्या माध्यमातून शाळा कॉलेजच्या विद्यार्थिनींसाठी, कामाच्या ठिकाणी वर्किंग वुमन असतील त्यांच्यासाठी ICLC कमिटीच्या माध्यमातून या सगळ्या भूमिका पार पडतो। पण समाजामधील विकृती पाहता अगदी जन्मदाता बाप सुद्धा मुलीवर जेव्हा बलात्कार करतो तेव्हा तळपायाची मस्तकात जाते आणि या सगळ्या माध्यमातून माणूस म्हणून आपण कधी जगणार नव्हता प्रश्न पडतो। खरं विकृती ही विकृतीच आहे। कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय देण्याची आपली भूमिका आहे, त्यासाठी आपण प्रयत्न करतोच। पण NCRBच्या अहवालानुसार 2021-22, 2022-23 आणि 2023-24 या दरम्यानच्या केसेस जशा होत्या तशाच केसेस 24-25च्या दरम्यान आहेत। याचा अर्थ मला आवर्जून सांगायचं आहे की जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।